म्हणजे श्लोक आहे ना, हे रोज म्हणायचे. 8वं प्रकरण आहे ना, 8 श्लोक काय करायचे. नमस्ते शंकरानंद. झालं, संपलं का? रोज म्हणायचे बरं. काही 7ही श्लोक काय करायचे. पाठ नसले तर काय करायचे, एका कागदावर ते काय करायचे. आणि रोज म्हणायचे. म्हणजे म्हणून ते सगळे काय होईल, पाठ होईल. नाही काय पंचदशी आली संचान पाठ असलेला श्लोक म्हणला पण पंचदशी आम्हाला काय पाठ आहे की कशावर एक श्लोक काय करायचा म्हणून दाखवायचा. ते चाललेलं आपलं आता हे कुटस्थ दीप आहे. ते कुटस्थ म्हणजे काय. ते ज्ञान पंचदशी आहे ना, ब्रह्माचं वर्णन 3 प्रकाराने केलेलं आहे. सत्यम ज्ञानम अनंतम. ब्रह्म एकच आहे, सद्गुरु पुढे असं सत्य, त्याला तत्वविवेक म्हणतात. म्हणून 5 प्रकरणामध्ये काय सांगितलेलं आहे नाही सांगले. तत्वविवेक आहे. नमस्ते शंकरानंद सगळ्यात महत्वाचा विषय आहे. 2ऱ्या प्रकरणामध्ये भूतविवेक आहे, तत्वविवेक. 3ऱ्या प्रकरणामध्ये कोश विवेक आहे. 4थ्या प्रकरणामध्ये द्वैत विवेक आहे. आणि 5व्या प्रकरणामध्ये नाही महावाक्य विवेक आहे. हे तत्वविवेक सांगणारे 5 प्रकरण आहे. आता हे सत्य झाले. पुढे चिद आहे. काय चिदमध्ये 6व्या प्रकरणात कोणतं आहे, चित्रविवेक. 8व्या प्रकरणामध्ये कुटस्थ विवेक. कुटस्थ दीप म्हणतात बरं का. चिद याला कोणतं नाव दिलेलं आहे, चित्रदीप. कुटस्थ नाही का, ध्यान दीप, नाटक दीप असे. हे कोणतं दीप आहे मग. कुटस्थ म्हणजे कुठं निर्विकार आहे, नुसते तो कुटस्थ उच्चार आहे. ज्याच्यात कोणताच विकार उत्पन्न होऊ शकत नाही असं जे तत्व आहे त्याला कुटस्थ असं म्हणत असतात. त्यालाच आत्माविवेक म्हणतात. आतत्व व्यापनवती ती आत्मा, त्यालाच साक्षी असं म्हणतात, प्रत्येक म्हणतात. अनेक नावाने परमात्मा स्वरूपाचं वर्णन केलं जातं. कुटस्थ दीपातले वर्णन असल्यामुळे त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. काल आपण पाहिलं की म्हणजे कुटस्थ दीप सांगण्याचं कारण काय आहे, तर तत्वविवेक आहे. म्हणजे तृप्तिदीप. तृप्तिदीपामध्ये आभासाचं सगळं वर्णन. आभासाच्या 7 अवस्था सांगितल्या. त्या 7 कोणत्या अवस्था आहे, ज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष, अपरोक्ष, शोकनाश, आनंदावाप्ती. अज्ञान म्हणजे आपल्याला परमात्म्याविषयी काही माहिती नसणं. असा जो व्यवहार होत असतो त्याला काय म्हणायचं, अज्ञान. आणि ते अज्ञान गप्प बसते, कसं स्वरूपावर ते आवरण घालते. आता हे प्रकाश आहे, इथे सूर्य मावळला या ठिकाणी रात्रीच्या प्रहरी. इथे काय असतं, सगळा अंधार. अंधार असूनही आपल्याला खोली काय होत नाही. एक मनुष्य रात्रीच्या प्रहरी सगळा अंधार. आणि भर रात्री 1:30-2च्या सुमाराला लघवीकडे गेला. आणि तो लघवीकडे गेल्यानंतर आपल्या खोलीत जायला पाहिजे, दुसऱ्याच्याच खोलीत गेला. दुसऱ्या खोलीत कसा गेला. मग अंधाराने खोली काय केली, दिसली का का. मग त्याच्याकरता व्यवहार होण्याकरता काय असावं लागतं,
प्रकाश. आता इथे लाईट आहे म्हणून बरं आहे, नाही तर मग कशाचं राज्य आहे. मग अंधार काय करतो? पदार्थ असूनही दिसू देत त्याला अंधार. तसं ब्रह्म असूनही सुद्धा अज्ञान काय करते? आवरण घालते. आणि ब्रह्मविचार माणसाच्या चित्तामध्ये उदय पाहू शकत. परमात्मा स्वरूपाचं आपल्याला काय झालेलं असतं? विसर पडलेला असतो. कोणामुळे? अज्ञानामुळे. त्याला अज्ञान असं आवरण नावाचा दोष म्हणतात. कोणता? काय का नाही? म्हणजे तुम्हाला विचार झाले ना, विषय आणि पामराच्या ठिकाणी परमात्मा स्वरूपाचा काय असते? आवरण. कळतो का त्यांना काही? त्याला आवरण नावाचा दोष समजतात. हा दोष वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आला म्हणजे हळूहळू आवरण नावाचा दोष काय होतो? त्याला तत्त्वज्ञानाची माहिती प्राप्त होते. मग त्या ज्ञानामध्ये आवरण नावाचा दोष आहे. ते ज्ञान काय करतं? स्वस्वरूपाचं ज्ञान होऊ देत. मग कोणती अवस्था? एक अज्ञान, पुढे आवरण. मग आवरण नावाचा दोष झाला म्हणजे मग नसलेला पदार्थ. आपल्याला झोप लागली म्हणजे नसलेलं स्वप्न काय होतं? त्या स्वप्नाला काय म्हणायचं? विक्षेप. आपल्या स्वरूपाचं आपल्याला ज्ञान नसल्यामुळे मग आपल्या देहालाच आपण काय म्हणतो? मी असं म्हणतो. आहे का नाही? देह मी होऊ शकत नाही. तो हाडामासाचा आहे. कशाचा आहे? मग आपलं स्वरूपात असते. एखादी भिंत आहे, ती भिंत जी असते ती भिंत माझी मी म्हणतो का? आपण शरीराला सुद्धा काय हे पंचमहाभूताचंच कार्य आहे की त्याचं यथार्थ ज्ञान असावं लागत असते. ज्याचं त्याच्याशी ज्ञान असेल. कोणीतरी ग्रस्त, कोणीतरी बाई आणि काहीतरी गुरं घेऊन चाललेली होती. त्याच्यात एक म्हैस होती बघा, आणि ती पाटलीन बाईच्या अंगणातून जायला लागली. त्या अंगणात मोठं अंगण असल्यामुळे त्या म्हशीने देहधर्म केला. म्हणजे अंगणामध्ये देहधर्म केला. त्या घराची मालकीन म्हणायला लागली, शेण कोणाचं आहे? माझं. जी म्हैस होती ती म्हणायला लागली, शेण कोणाचं आहे? नाही का? माझं शेण का म्हणते? अंगण कोणाचं आहे? माझं. म्हणून शेण कोणाचं आहे? हे म्हणतात म्हैस माझी आहे, मग शेण कोणाचं आहे? बायाचं भांडण विकोपाला गेलं. त्रस्त मनुष्याला म्हणलं, का बरं भांडता? सगळी घटना सांगितली. मग ती बाई म्हणायला लागली, दादा हे अंगण माझं आहे, शेण कोणाचं आहे? म्हशीची होती ती म्हणू लागली, म्हैस माझी आहे आणि शेण कोणाचं आहे? मग त्याने सांगितलं, म्हणलं बाई शेण तुझंही नाही, शेण मग शेण कोणाचं आहे? म्हशीचं आहे. असा देह आपला झाला. देह कोणाचा आहे? मग पंचमहाभूताचा आहे. आणि पंचमहाभूताचा असल्यामुळे आपण त्याला काय म्हणतो? माझा असं म्हणतो. याला विक्षेप असं म्हणायचं. काय म्हणायचं? मन आहे का नाही? म्हणून अज्ञानाच्या ज्या अवस्था आहे ना, त्या अवस्थेमध्ये कोणते मग अज्ञान, पुढे आवरण, पुढे विक्षेप. तेव्हा हे सगळ्या अवस्था कोणाच्या आहेत? आभासाच्या आहे. या तुमच्या सातव्या प्रकरणातून त्याला तृप्तिदीप म्हणतात. काय म्हणायचं? आणि पुढे कुटस्थ कुठे सांगितला म्हणून तो कुटस्थ या 8व्या प्रकरणामध्ये कोणता दीप आहे? मग का म्हणलं तुम्ही सगळं काही सांगितलं, पण ते आभासाच्या अवस्था आम्हाला कळाल्या, पण तो कुटस्थ म्हणून म्हणतात. तो कुटस्थ आम्हाला कळालेला नाही. त्याच्याकरता हे स्वतंत्र प्रकरण आहे. खादित्य दीप दे कुड्डे दर्पणादित्य भगवत कुटस्थ भाषेत हो देहो दिसत दिवे. काल होऊन गेलं आपल्याला.
खादित्य जसा आकाशामध्ये असलेला सूर्य या सर्वाचं काय करतो, काय करेल, त्याच्यामध्ये प्रकाश नावाची शक्ती आहे. कोणात? सूर्यात आणावं लागत असते सूर्याला, का प्रकाश हे त्याचं स्वरूप आहे. आणि त्या सूर्यकिरणाच्या ह्याच्यामध्ये प्रकाश असल्यामुळे सगळ्याचं काय होते, प्रकाशन होते. सूर्यात जर मावळला तर रात्रीच्या प्रहरी विजेचा उपयोग करावा लागतो. मग आता हे सगळं प्रकाशित, भिंत कशामुळे प्रकाशित झाली? खादित्य दीप इथे गोठे. काल सांगितलं होतं तुम्हाला, सूर्य कुठं आहे? कोणाच्या घरी बसलेला आहे का? कुठे आहे सूर्य? आकाशात आहे. त्याला खादित्य असं म्हणतात. खनाम आकाश. आणि आकाशात कोण? चंद्रसुद्धा कुठं असतात? मेघ कुठं राहतात? जमिनीवर का? मग ईश्वराने ते आकाशात का त्याची योजना केली? विमान कुठं जमिनीवर चालत असते का? मग विमान कुठून जाते? ती सगळी योजना कुठे आहे ईश्वराची? मग आकाशामध्ये असलेला सूर्य त्याच्या योगाने, त्याच्या प्रकाशाच्या योगाने भिंत प्रकाशित होते. आणि पुढे पोरं काय करतात, तो सूर्याचा प्रकाश आश्रयावर घ्यायचा. कशावर ते? आणि त्याचा कडवसा पडते. आता भिंतीवर ते आकाशातल्या सूर्याचा प्रकाश आणि दुसरा, मग भिंत किती प्रकाशाने झाली? 2 प्रकाशाने. एक आकाशातला सूर्य आणि दुसरा आरशामधला कडवसा. 2 प्रकाशाने जशी भिंत प्रकाशित आहे त्याप्रमाणे 2 बरं का, एक ब्रह्मचैतन्य आणि दुसरा कोणता? आभास. या दोन्ही देह कसा आहे? प्रकाशित आहे. तेच पहिला श्लोक सांगे. खादित्य दीपिते कुड्डई दर्पणादित्य दिव्यवत कुटस्थ वासितो देहो. ज्याप्रमाणे भिंत 2 प्रकाशाने प्रकाशित होते त्याप्रमाणे आपला देह 2 प्रकाशाने काय होतं? एक ब्रह्मचैतन्य आणि दुसरा आभास. या दोघांच्यामुळे देहाचा प्रकाश होते. आता एक क्रमाक्रमाने सर्व काय करायचं आहे? सांगायचं आहे. आता एक नाम बहुसंदेशो इतरा व्यज्यते तासामभावे प्रकाशते. अनेक दर्पणादित्यानां बहुसंदेशो इतरा व्यज्यते. अनेक दर्पणादित्य. अनेक म्हणजे दर्पण म्हणजे आरसा. एक आरसा आहे का 10-5 आरसे आहे? अनेक म्हणजे अनेक शब्द हा एकार्थवाचक आहे का द्विअर्थवाचक आहे? अनेक दर्पणादित्य. अनेक दर्पण म्हणजे अनेक आरसे. त्याच्यामधून पोराईने भिंतीवरचे काय पाडले? कडवसे पाडले. त्याच्यामधल्या संधी, एक कडवसा आणि दुसरा कडवसा, यातला संधी असतो. संधी 2 मध्ये काय होत असते? संधी असतो की नाही? त्या संधीमध्ये सामान्य प्रकाश दिसत असतो. तो सामान्य प्रकाश असतो ना. हे पहा, अनेक दर्पणादित्यानां बहुसंदेशो. अनेक आरशामध्ये असलेले जे कडवसे, त्या 2 कडवशामध्ये संधी असते. बहुसंदेशो इतरा व्यज्यते तासाम अभावे प्रकाशते. त्या संधीमुळे त्याचं ज्ञान होते. आणि इतरा व्यज्यते तासाम अभावे. जे कडवसे जरी बाजूला केले तरी सुद्धा सूर्याच्या सामान्य प्रकाशामुळे त्याचा प्रकाश होतो. एक सामान्य प्रकाश आणि आरशामधून आलेला कोणता प्रकाश? सामान्य विशेष समजणं. सर्वांतर्गत असते त्याला सामान्य म्हणायचं. एका ठिकाणी असते त्याला काय म्हणायचं? विशेष म्हणायचं. तुमचं व्याकरण समजते ना. सामान्य नावाने मी तो हे कोणतं नाव आहे?
नाही सांगता येत. जे सर्वांना चाललंय त्यांना सामान्य म्हणायचं. प्रत्येकजण आपल्याला काय म्हणतो? मी म्हणतो का नाही? मग मी हे कोणतं नाव आहे? सामान्य नाव आहे. हा रामान गोविंद हे कोण आहे? विशेष नाव आहे ना. सामान्य आणि सर्वनाम वेगळं, ते प्रश्नच आहे. मी तू हे कोण आहे? सर्वनाम आहे. सर्वांना चालते म्हणून त्यांना सर्वनाम. कशा करता हे चालतात तुम्हाला सांगेल. जेव्हा अनेक दर्पणात दीप्तीनाम अनेक आरसे आहेत, त्याच्यामध्ये पडलेले अनेक कडवसे असतात. त्या दोन कडवशामध्ये जो संधी असतो, तो संधी आपल्याला तो सामान्य प्रकाश दिसतो. बरं, हे कडव्याचे जरी बाजूला केले तरी सामान्य प्रकाश भिंतीवरती असतो. तेव्हा इतरा विद्यते तासा भावे प्रकाश आहे. जो सामान्य प्रकाश, सामान्य प्रकाश ज्याचा असतो त्याला म्हणतात आत्मप्रकाश. कोणता प्रकाश? आणि तोच विशेष होत असतो. विशेष होण्याकरता काहीतरी हे असावं लागत असते. एक सामान्य आणि एखादा पोरगा आहे, हा मुलगा आहे, सामान्य नाम. आणि हा हुशार मुलगा आहे असं म्हटलं तर काय झालं? तुम्हाला त्या मुलाचं काय कळालं? विशेषत्व मिळालं. जो काहीतरी एक विशेष गुण दाखवतो त्याला विशेषण म्हणायचं. विशेषणाची व्याख्या असते ना. कशा करता हे सगळं सांगितलं. इतरा व्यज्यते तासाम. हे कडवसे जरी बाजूला केले तरीसुद्धा भिंतीवरती असलेला जसा सामान्य प्रकाश असतो तसा सामान्य प्रकाश अभावे प्रकाश येते. हे कडवसे जरी नसले तरी भिंतीवरती असलेला सामान्य प्रकाश आपल्याला प्रत्येक सामान्य प्रकाश ज्याचा असतो ना तोच आत्मप्रकाश म्हणायचा. कोणता प्रकाश म्हणायचा? हे पण सामान्य आणि विषय. हे लाकूड आहे, या लाकडामध्ये अग्नी आहे. कोणत्या रूपाने आहे तो? त्याला सामान्य रूप म्हणतात, आहे का नाही? विशेष रूप म्हणजे घर्षण केल्यानंतर जे दिसते त्याला कोणतं रूप म्हणायचं? म्हणून विशेष आणि सामान्य. हे बाई आगपेटीची काडी आहे, त्याला गुल असते का नाही? त्याच्यामध्ये अग्नी आहे का नाही? मग कोणत्या रूपाने? सामान्य रूप आहे. बाईला जर स्वयंपाक करायचा असला तर आपण लाकडं आणून देतो का दगड आणून देतो? दगड आणून देतो. दगडात काय आहे? दगडामध्ये सामान्य आहे का अग्नी? लाकडामध्ये. तसं सर्वांच्या हृदयामध्ये जे आत्मप्रकाश आहे तो कोणता प्रकाश आहे? सामान्य. आणि चिंतनाच्या योगाने विशेष होत असतं. चिंतने तद्रूप होतात. सामान्य आणि म्हणून सामान्य प्रकाश जो आहे तो मात्र कसा आहे? जरी कडवसे बाजूला केले तरी सामान्य प्रकाश जसा आहे तसाच आहे ना. सूर्याचा आणखी काय, जर भिंतीवर पडलेला प्रकाश त्याला सामान्य म्हणायचा. आणि आरशामधून पडलेला असतो त्याला काय म्हणायचं? विशेष म्हणायचं. सामान्य आणि प्रकाश दे. चिदाभास विशिष्टानाम अनेक धियावसो संधिम धियाभावांच भासयन प्रविव्यच्यता. चिदाभास विशिष्टानाम तथा अनेक धियावसो संधिम धियाभावांच भासयन प्रविव्यच्यता. चिदाभास विशिष्टानाम. चिदाभास त्याला विशिष्ट असं म्हणत असतात. विशेषणाने जे युक्त असते त्याला काय म्हणायचं? विशिष्ट आहे ना. उदाहरणार्थ काळा घोडा आहे. काळा घोडा विशिष्ट झाला. विशेषण कोण आहे त्याच्यामध्ये? काळा आहे त्याच्यात काय? आणि घोडा कोण आहे? विशेष आहे. विशिष्ट म्हटल्यानंतर दोन पाहिजे ना. एक विशेषण पाहिजे आणि काय पाहिजे? तर विशिष्ट होईल का नाही? म्हणून विशेष घोडा हे विशेष आहे आणि काळा हे काय? काळा घोडा विशिष्ट आहे ना. समज विशेष विशेषण आणि त्याप्रमाणे सामान्य प्रकाश
चिदाभास विशिष्टानाम. बुद्धीमध्ये आत्म्याचा काय पडत असतो? नाही. तुम्ही आरसा घेतला, आपण बघायला लागलो, आपल्या मुखाचं प्रतिबिंब कशात पडतं? त्याप्रमाणे आत्म्याच्या बुद्धीमध्ये काय पडते? त्याला आभास म्हणायचं. काय म्हणायचं? आभास. आभासाने युक्त चैतन्य त्याला विशिष्ट असं म्हणतात. काय म्हणायचं? चिदाभास विशिष्टानाम अनेक धियामसो. प्रत्येक बुद्धीमध्ये असं संध्यम धियामभावांचं ती बुद्धी तो चिदाभास बरं का, त्याचा संधी या सर्वाचं जो प्रकाशन करतो त्याला कुटस्थ असं म्हणतात. त्या दोन याच्यामधला संधी पुढे धियामभावांच्या बुद्धी आणि त्या बुद्धीमध्ये पडलेला चिदाभास भासयंत्याच्या योगाने आणखी आपल्याला प्रत्यय येत असतो. प्रविवेच्यरान म्हणजे आम्ही त्याचं वर्णन करून काय करतो? सांगतो. तो या सर्वाहून कसा आहे? वेगळा आहे. आत्मा हा सर्वाहून कसा अलिप्त स्वरूपाचा, त्याला असंग स्वरूपाचा असं म्हणतात. मग तो चिदाभास ज्या बुद्धीमध्ये पडला तो बुद्धी, त्याचा संधी ज्याच्या योगाने आपल्याला कळतो असा असलेला जो कुटस्थ, त्याचं आम्ही वर्णन करून सांगतो. तो कुटस्थ या सर्वाहून कसा आहे? असंग स्वरूपाचा आहे असं त्याचं वर्णन आहे. आहे का पंचदशी वाच, अर्थवाच आहे. त्याचप्रमाणे चिदाभासयुक्त अनेक बुद्धिवृत्तीची संधी व त्यांचा अभाव यास प्रकाशित करणारा हा कुटस्थ त्याहून भिन्न आहे असे जाणावे. तो सर्वांग कसा आहे? त्याचा याच्याशी काही संबंध नाही. म्हणून चिदाभास विशिष्टानाम अनेक धियाभास. चिदाभास आणि विशिष्ट असलेला विशिष्ट अनेक बुद्धीमध्ये पडलेला संधीम, त्यात बहुमधले असलेला संधीम, पुन्हा आणखी कोण? बुद्धी आणि त्याचा अभाव. आपण कडवसे बाजूला केले, त्याला अभाव झाला तरीसुद्धा सामान्य प्रकार जसाच्या तसाच असतो. या सर्वांचे आम्ही विवेचन करणार आहोत. जो कुठंच या सर्वांना कसा आहे? वेगळा आहे. घटैकाकार दिसतात घटनेव भासयेत. घटस्य ज्ञात होता चैतन्य एव अभासते. घटैकाकार दिसतात. आता थोडंसं वेदांताचं ज्ञान आहे. आपल्याला जे आणखी ज्ञान होत असतं त्याच्याकरता कोणत्या कोणत्या प्रक्रिया चालतात. एकाएकी ज्ञान होतं की त्याच्यात काहीतरी प्रक्रिया होते. आपल्याला खांब दिसतो, एकाएकी दिसतो का त्याच्याकरता काहीतरी आहे. तुमच्या विचारसागरामध्ये आहे का सर्व आहे. मग त्याच्या अज्ञान नामाचं काय असते? आवरण असते. पुढे ते अज्ञान आवरण असते, अंधाराचं आवरण, पुढे अज्ञानाचं आवरण. अंधाराचं आवरण कोण निवृत्त करतो? प्रकाश. अज्ञानाचं आवरण चैतन्य. आणि मग पुढे घटाचं आपल्याला काय होते? ज्ञान होत असते. दोची काय असते? मग ती अंतकरणाची वृत्ती त्या घटाच्या काय होत असते? आकाराची होत असते. आणि त्या घटने अंतकरण वृत्तीमध्ये कोण असतो? चिदाभास. आणि तो चिदाभासा ज्ञान काय करतो? निवृत्त करतो. आणि अशा रीतीने घटाचा आपल्याला काय होते? अशी वेदांताची प्रक्रिया करे. म्हणून घटाकार हे घटाकार दिसतं. चिदम घट एव असे. घटाच्या आकाराची झालेली जी अंतकरणाची वृत्ती, त्या अंतकरण वृत्तीमध्ये असलेला जो चैतन्य आभास, तो घटाचा आपल्याला काय करून देतो? ज्ञान करून देतो. आपल्याला असं वाटत असते घटाचं ज्ञान झालं, पण वृत्ती जोपर्यंत घटापर्यंत जात नाही, त्याच्या आकाराची होत नाही, तोपर्यंत आपल्याला ज्ञान होऊ शकत. ज्या अर्थी ज्ञान होते त्या अर्थी आपली वृत्ती कुठपर्यंत गेलेली आहे? घटापर्यंत. घटाच्या काय होत असते? ती आकाराची होत असते. आणि त्या वृत्तीमध्ये असलेला चिदाभास आपल्याला घटाचं काय करून देतो? भास आहे. घटाचं ज्ञात होता ब्रह्मचैतन्य भास आहे. आता वृत्तीमध्ये आपल्या काय नव्हतं? घट आहे असं ज्ञान नव्हतं. आता घट आहे असं ज्ञान झालं.
घटस्य ज्ञात होता चैतन्याने भासते. मग आता मी घट जाणला हे कोणामुळे कळालं आपल्याला? ब्रह्मचैतन्यामुळे. तेव्हा आभासाने काय केलं? घट इतकं ज्ञान करून दिलं. काय केलं? घटना आहे एवढं काय करून दिलं? आतापर्यंत आहेच हे काय नव्हतं, आता आहे असं काय करून दिलं. आणि त्या आहेचंही प्रकाशन कोणी केलं? ब्रह्मचैतन्य. मी घटाला घटरूपाने काय करतो? जाणतो. अशा रीतीने आपल्याला कोणत्या कुठंच दीप आहे ना, याच्यामध्ये थोडं हे कठीण आहे समजायला. याच्यामध्ये तुमच्या वेदांत परिभाषा वगैरे ना, आपल्याला जे काही 6 परिमाणाने ज्ञान होत असते ना, प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान वगैरे, ही ज्ञानाची काय साधन आहे ना, त्याप्रमाणे इथे साधनाचा विचार केलेला आहे. अशा रीतीने आपल्याला घट आहे आतापर्यंत घटाचं ज्ञान नव्हतं, घट आहे असं. पण याचंही प्रकाशन कोण करते? ब्रह्मचैतन्य. तेव्हा घटाचं ज्ञान होता, घट आहे याचं ज्ञान ब्रह्मचैतन्य नाही. म्हणजे कोणत्याही पदार्थाचं ज्ञान होण्याकरता आभास आणि ब्रह्मचैतन्याची आवश्यकता आहे. आभास काय करतो? ते पदार्थाच्या आकाराचा होतो, आहे असं ज्ञान होते. आणि ब्रह्मचैतन्य त्याचं काय करते? मग प्रकाशन करते. आणखी पुन्हा क्रमाक्रमाने सांगणार आहे, त्याचा विचार कधी करू.